भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 साली झाला होता. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार हे ठरलेलेच आहे, पण यांच्या जीवनाचा परिचय जरा वेगळाच. प्रत्येक बाबतीत ते अव्वल असायचे. शिक्षण असो, समाजसेवा असो किंवा नवीन नवीन कार्य करणे व ठाम निर्णय घेण्याचा त्यांच्यामध्ये ध्येय सुद्धा होता, जसे की बालपण आणि शिक्षणाची ओढ. पोटासाठी कष्ट करावे लागतात. शिक्षण आपल्यासाठी अवघड आहे. वाढवण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण शिक्षणाशिवाय आयुष्य अंधारात राहील. मी शिकणारच, कितीही कष्ट आले तरीही. बाळा, गरिबी आपल्याला अडवेल पण थांबवू शकणार नाही. जा, शिक. भीती कशाची, परवा बिकुनाची. झेंडा फल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा फल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती गेला. गरिबी हसन शाबासकीची, गरिबी हसन शाबासकीची. तुझ्या पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. हा पृथ्वी मोलाची. मन तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या कशाची, परवा बिकुनाची. म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई, घाव बिघाई. म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडलं तिच्या माई जयाची, गळ्यामध्ये पडलं तिच्या माई जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन सुद्धा तुझा दोस्त आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा दोस्त आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. भाऊसाहेबांना निम्न स्तरावरील समस्यांना सोडवण्याची जिद्द होती व कायमस्वरूपी लोकांची काळजी सुद्धा असायची. हात तुझा घे हाती, तुझे तुझा साथी. पायात तू बांधून घे क्षण सारे. तळावर माती, नशीब तोरण हाती. पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा धुमचार पिऊन खेळे अंधार सारा. उठी रे, चली रे, उडी रे, झेपू घे किंवा टुटी बळी सारे. वाट वाहून दे काही दिशा
भाऊसाहेबांनी शिक्षण संस्था उभारल्यात. त्यांना हिंदुस्थानाच्या कृषी क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते. शिक्षण महर्षी, विज्ञानवादी नेता, एक समाज सुधारक व कृषी विद्यापीठाचे जनक म्हणून ओळखले जाते. अशा कल्पना दृष्टीचे नेते जन्माला येणे परत शक्य नाही. सोडून तुला मातीला तुझा उधारू द्या जाऊरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल माझं आयुष्य संपेल, पण शिक्षणाची चळवळ थांबू नये. ग्रामीण भारत जागा झाला तरच खरं स्वातंत्र्य मिळेल.